मजा येते का रे? दुसऱ्याचं ऐकायला लय मजा येते. एज लिमिट नाहीये शोला, कोणी पण येऊ शकतं, आपले किस्से सांगू शकतात. असं एज लिमिट नाहीये की लहानांनीच यायचं मोठ्यांनीच यायचं असं काय नाही. 2000 नंतरची बॉर्न हातवर करा रे जरा. 2000 आणि 2000 नंतरची चांगलं करा देशाचं काय तर. आता तुमच्या तुला असं वाटतंय का की ज्यानं तुमची दोस्ती त्या पुरीसाठी तोडली आणि तो आज त्या पुरीवर आहे, त्या पुरीवर तो सुखी राहील का? कसलं निर्मळ मनाचं हे. ते म्हणते राहायला पाहिजे. मी सगळ्यांना सांगतो थांबू नका, पण ह्या माणसासमोर येऊन थांबा, याचं ऐका आणि फक्त ऐकू नका, सगळं घेऊन जावा, अनुभव घेऊन जावा, चांगले अनुभव घेऊन जावा. खूप भारी माणूस आहे, खूप भारी माणूस आहे. ऐकून मी आज पहिला शो होता, मी पहिल्यांदा आलो भेटायला बघायला शो, आणि खरंच खूप भारी वाटलं. एकदम मस्त रिफ्रेशिंग होतं सगळं. ब्लास्ट झाला बस. नाही आयडीच तिकडे आयडीच दिलेली. पुढे यायचे का तुला? या पप्पांची वेगळी टीम आहे, माझी वेगळी टीम आहे. कुठली कुठली सांग सांग जरा. पप्पांची CSK आणि माझी MI आहे. ते मला खूप भावलं की लगेच म्हणजे आज एखादं आपलं व्यासपीठ दुसऱ्याला देणं हे घडत नाही, पण सौरभ दादांनी ते व्यासपीठ त्याला तिथं उपलब्ध करून दिलं आणि त्या मुलाने देखील त्याची कला सादर केली. आता आज तुला स्टेज मिळाला, तुझ्याकडे 5 मिनिट आहेत. तुला स्वतःबद्दल काय सांगायचं असेल, जोक काय सांगायचं असेल तर सांग. स्टेज इज ऑल युअर्स. सांग. भिड़ू लोग, कॉकरोच लोग, चलो यार, ऑगी के आने से पहले वड़ा पाव खाते चलो यार. हा शो पूर्ण अनएक्सपेक्टेड होता. म्हणजे असं की एक एक स्टोरीज अशा होत्या ऑडियन्समध्येच की त्या मोटिवेट करणाऱ्या होत्या, काही इमोशनलसुद्धा होत्या. म्हणलं आपण चालू करा. कधी चालू केलं? किती वर्ष आधी? आता 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. वय काय तुझं? माझं आता 18 कंप्लीट आहे. आणि मराठीमध्ये म्हणले कॉमेडी शो म्हणले किंवा स्टँडअप कॉमेडी म्हणले तर मोस्टली जो क्राऊड असतो ते 18+ कंटेंट बनवतात. दादा एक किंवा जो आहे की म्हणजे सर्वसमावेशक, म्हणजे 5 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचे जे म्हणजे आजी देखील असतात ते देखील म्हणजे हा शो पाहू शकतात. खूप मोस्ट ऑफ द इन्फ्लुएन्सर किंवा मग स्टँडअप कॉमेडियन्स असतात ते लोकांचा खूप सारा अपमान करतात, चालू मध्ये अपमान करतात. पण या शो मध्ये मला असं वाटलं नाही की माझा अपमान झालाय किंवा मला असंही वाटलं नाही की माझं इथे येऊन काही टाइम वेस्ट गेलाय किंवा माझं नुकसान झालंय. एकदम वर्थ बघण्यासारखा शो मध्ये आहे. टीम मोठे भाऊ बहीण टाळ्या वाजवा. टीम लहान बहीण भाऊ टाळ्या वाजवा. आता माझ्या बघा. टीम मिडल चाइल्ड टाळ्या वाजवा. भाऊ बेस्ट लक. आम्ही शाळा पेटवली होती. या मॅडम, जो तुमच्यासाठी टॉर्चर आहे तो आमच्यासाठी ब्रेकफास्ट आहे. ह्याच्यातून आपल्याला बोध असा मिळतो की जॉईंट फुकून बाहेर नाही फिरायचं. नाही ए जॉईंट फुकायचाच नाही. आणि पहिल्यांदाच हा एलिमेंट मी कोणात तरी बघतेय की बाबा नाही का कुठल्या तरी शो मध्ये समोरून आपण जायचंय आणि आपल्या मनातलं सांगायचंय. हे खूप छान वाटलं आणि असे शो व्हावेत. ऑडियन्सना संधी मिळते की स्टेजवर येण्याची. ही सौरभ सर संधी देत आहेत. खूप सारे नवीन स्टार्स इथून बाहेर येऊ शकतात. मराठीला चालना मिळेल आणि खूप पुढे जायला शो. ब्रेक मारूनच पडलाय तो. आम्ही दोन्ही पायानं नाही थांबवत.
ए गप्पा गप्पा. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे इंटरॅक्शन शोचा, तो काय जबरदस्त एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम ट्राय केला मराठीमध्ये आणि क्लास म्हणजे एवढं हसलेत लोक, हसून हसून डोळ्यात पाणी आलं होतं. सो खरंच म्हणजे जी मजा आहे ती घेण्यासारखी आहे आणि एकदा इथे येऊनच घेण्यासारखी आहे. व्हिडिओमध्ये तर तुम्ही हसालच हसाल, पण इथं येऊन जी मजा येईल ना ती काहीतरी वेगळीच आहे. उसने ना मेरे साथ ऐसे किया, मुझे छोड़ दिया, फिर मैं सफरिंग में थी, ट्रॉमा में थी. अगं बाया माझं ऐकवलं ना तू बांगड्यात उडशील. एकटा आलाय तू? कसली काडी लावली ना. हा जोक फक्त आहे ना पुरुषाला काढलाय. ह्यो काय म्हणला 2024 तुला काय दिलं? प्रेम दिलं. काय मिळालं? गर्लफ्रेंड. ह्यो म्हणतो एकटा आलाय. ही जी स्केलची साईज आहे तुझी 200 सीट्स आज होत्या का 300 सीट्स होत्या, मला वाटतं हे 1300 काय तू 1500 जरी सीट्सचं ऑडिटोरियम बुक केलं तरी ते हाऊसफुलच जाईल, कारण इतकं सुंदर कार्यक्रम आहे हा. तो तुमचा भाऊ आणि त्यांचा नवरा काय खुश असेल आज. हा एक बहीण असली भारी, एक बायको असली भारी, अजून पुरुषाला काय पाहिजे. तुम्ही दोघींनी त्यांच्या आयुष्यातला 50% ड्रामाच कमी केला डायरेक्ट. मी इथं एकटी आली आणि आली तेव्हा मी खूप जास्त घाबरली होती की बाबा मी एकटी आली आहे की मी कुणाबरोबर, म्हणजे कोण ओळखीचंही वाटत नव्हतं. पण जसं दादांनी बोलायला सुरुवात केली असं वाटलं की ते आपल्या रिलेटेड आहे, ते आपल्याविषयी चालू आहे की ना, आपण कुठंतरी शांत बसतो म्हणून हे होतं. पण एकदम आपल्याला एकदम परवडणाऱ्या एकदम कमी पैशात आपण आपल्याला भेटण्यासाठी हा शो प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट नक्की करावा. दिस इज माय फर्स्ट टाईम आणि मी सगळ्यांना रिकमेंड करते की तुम्ही एकदा तरी शोला नक्की या. आपण स्वतःला स्वतः भेटत. पण मी म्हणते सांभाळायचं कशाला, एकत्रच राहायचं ना. थांबा, ही जर स्त्रीनं ठरवलं ना भारत सुखी होईल. आणि दादाला रिक्वेस्ट आहे की असे कार्यक्रम कंटिन्यू ठेवावेत, जेणेकरून पब्लिकला त्यांच्या मनातलं जे काही आहे ते मोकळं व्हायला चान्स मिळेल. आणि इथे आल्यानंतर कळलं की वाव, हे जे काही प्रकरण आहे ते जगात भारी, एक नंबर प्रकरण आहे. पैसा वसूल शो होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्टँडअप कॉमेडी पुरतं लिमिटेड न ठेवता कुठेतरी कॉमेडी करता करता रियालिटी चेक देणं आहे, कुठेतरी चांगले संस्कार देणं, एक चांगल्या गोष्टी शिकवणं, हे सगळं सुद्धा आहे. म्हणजे स्टँडअप कॉमेडी नाही, एक आयडियल शो सुद्धा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.